आई, कोण आहेत ग स्वामी विवेकानंद? स्वामी विवेकानंद हे खूप मोठे टीचर होते. त्यांनी शिकवलं की आपण विचार करतो त्यापेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग असतो. मॉम्स, तुमच्या मुलांनाही स्वामी विवेकानंदांबद्दल उत्सुकता आहे का? आणि त्यांच्या स्कूलमध्ये नॅशनल यूथ डे साजरा होतोय का? तर हे भाषण तुम्ही त्यांच्याकडून तयार करून घेऊ शकता. सर्व मान्यवरांना आणि जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी प्रिया आणि मी आज स्वामी विवेकानंदांबद्दल माझे विचार मांडण्यासाठी उभी आहे. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कलकत्ता येथे बंगाली कुटुंबात झाला. त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त. त्यांची आई भुवनेश्वरी देवी ही खूप धार्मिक होती. आई आपला पहिला गुरु असते. नरेंद्राच्या आईचाही त्यांच्या विचारांवर प्रभाव होता. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता हायकोर्टात वकील होते. आईकडून मिळालेले संस्कृतीचे धडे आणि वडिलांकडून मिळालेली पुरोगामी शिकवण यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या विचारांमध्ये दिसते. कोणतीही गोष्ट शिकवली म्हणून खरी न मानता तिच्या मुळापर्यंत जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. याच त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी त्यांच्या गुरूंना तुम्ही देव पाहिला आहे का असा प्रश्न विचारला. प्रश्नातूनच उत्तराकडे वाटचाल होते या भावनेने त्यांच्या गुरूंनीही त्यांना एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान करण्याचा उपदेश केला. नरेंद्र हा मुळातच ध्यानसिद्ध होता. काही वर्ष आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांची सेवा केल्यानंतर नरेंद्रने संपूर्ण भारत फिरून भारतीय संस्कृती आणि त्यातील वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला. पुढे सन 1892 मध्ये ते कन्याकुमारीला पोहोचले आणि भारताच्या दक्षिण टोकावर समुद्राच्या मध्ये एका खडकावर बसून 3 दिवस त्यांनी ध्यान केले. या ध्यानातून त्यांना असा बोध झाला की एक राष्ट्र म्हणून आपण आपले व्यक्तिमत्व गमावून बसलो आहोत. पुढे यातून प्रेरणा घेऊन त्यांनी भारतीय जनतेसाठी कार्य करण्याचे ठरवले. इथून पुढे ते स्वामी विवेकानंद या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांची जगाला ओळख झाली ती मात्र त्यांच्या एका भाषणाने. सन 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्मसंसदेमध्ये केलेले त्यांचे भाषण खूप गाजले. तिथे त्यांनी भाषणाची सुरुवात सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका अशी केली. त्यांच्या या शब्दांमध्ये एवढी ताकद होती की संपूर्ण सभागृह 1.5 मिनिट टाळ्या वाजवत होते. या सोप्या शब्दांमधून त्यांनी भारतीय संस्कृतीतील वसुधैव कुटुंबकम हे तत्वज्ञान सहजपणे जगासमोर मांडले. पुढे याच विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सन 1897 मध्ये त्यांनी त्यांच्या गुरूंच्या नावाने रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि याच माध्यमातून सन 1892 मध्ये कन्याकुमारीला घेतलेला त्यांचा संकल्प पूर्ण केला. त्यामुळे त्यांचे आयुष्य उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत म्हणजे उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका या त्यांच्या विचारांना समर्पक होते. म्हणून त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते. या निमित्ताने हे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू. आता हे भाषण जर का तुम्हाला अगदी छोट्या मुलांकडून करून घ्यायचे असेल तर स्वामी विवेकानंदांचे नाव, त्यांच्या आई वडिलांबद्दल माहिती, त्यांच्या कार्याबद्दल 2 ओळी आणि बालपणातील एक प्रसंग असं अगदी सोपं तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला स्वतःला किंवा घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीला या विषयावर 4 शब्द बोलायचे असतील तर स्वामी विवेकानंदांच्या विचारातून एक थीम तुम्ही निवडू शकता आणि मग त्यावर थोडं डिटेल भाषण देऊ शकता. जसं की युवांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या थीमसाठी तुम्ही पुढील काही कोट्सचा वापर करू शकता. You cannot believe in God until you believe in yourself. The world is the great gymnasium where we come to make ourselves strong. Take up one idea. Make that one idea your life. Think of it, dream of it. Live on that idea. Let the brain
muscles, nerves, every part of your body be full of that idea and just leave every other idea alone. This is the way to success. Never think there is anything impossible for the soul. It is the greatest heresy to think so. If there is sin, this is the only sin, to say that you are weak or others are weak. दुसरी टीप अशी की तुम्हाला भाषण अजून इफेक्टिव्ह करायचं असेल तर उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोध्यत हा कठोपनिषदातील ओरिजिनल श्लोक तुम्ही अधिक विस्ताराने सांगू शकता. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नि बोधत क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. म्हणजे उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. सुरीच्या तीक्ष्ण धारेवर चालण्यासारखा हा मार्ग दुर्गम आहे. पण मॉम्स, हा दुर्गम मार्ग तुमच्यासाठी अजिबात कठीण नाही. अशी तारेवरची कसरत तुम्ही रोजच करत असता आणि हीच सोपी करण्यासाठी आम्ही आमच्या व्हिडिओजच्या माध्यमातून वेगवेगळा कंटेंट तुमच्यासमोर घेऊन येऊ. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून जरूर कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.